आणि यानंतरची बातमी संजय राऊत यांच्या आणखी एका वादग्रस्त वक्तव्याची। खासदार संजय राऊत दररोज काय बोलून त्यांच्या पक्षाला अडचणीत आणतील याचा नेम राहिलेला नाही। नीट परीक्षेवरून सरकारवर टीका करताना त्यांनी देशाच्या तरुणाईलाच मंद ठरवून टाकलं। तसं ट्विट राऊतांनी गुरुवारी रात्री केलं। त्यामुळे पक्षाची भूमिका जनतेत पोहोचणं तर सोडा, पण पक्ष अडचणीत आले। राऊतांनी या अगोदर सुद्धा अनेकदा अशी विधानं केली, त्यामुळे ठाकरे गट वादात सापडले। सर्व भारतीय युवक मंद झाले। जर तुम्हाला एखादं राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा, असं व्लादिमीर लेनिन यांनी म्हटलंय। सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय। जय श्रीराम। ओ शिल्लक सेनेचे मंद शिलेदार, भारतीय युवक मंद नाही, तो जगातील सर्वात मोठ्या स्टार्टअप टेक्नॉलॉजी, संरक्षण आणि अवकाश क्रांतीचं नेतृत्व करतोय। अहो, ज्यांनी आयुष्यभर फक्त नकारात्मकता, निराशा आणि देशद्वेषाचं राजकारण केलं, त्यांना युवकांच्या डोळ्यातील राष्ट्रभक्ती, भरकटलेपणा वाटणं अगदी स्वाभाविक आहे। जय श्रीराम हा घोष विचारशून्यतेचा नाही, तर संस्कृती, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचं प्रतीक आहे। भारतीय युवक आज प्रश्नही विचारतो, उत्तरही शोधतो आणि देशासाठी उभा सुद्धा राहतो। देश तोडणाऱ्यांच्या विचारांपेक्षा देश घडवणाऱ्यांवर युवकांचा विश्वास आहे आणि कदाचित तेच तुम्हाला खटकतंय। आणि शिवसेनेचं योग्य भांडवल करत राऊतांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। परिवहन मंत्र्यांचे सुपुत्र आणि युवा सेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी राऊतांच्या विरोधात घोषणाबाजी केली। तरुणाईला मंद म्हणणाऱ्या राऊतांनाच वेड लागल्याचं सरनाईक म्हणाले। महाराष्ट्राच्या युवकांची माफी, देशाच्या युवकांची त्यांनी माफी मागितली पाहिजे। आज प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब हे युवकांना पुढे नेत आहेत। आज तुम्ही बघा की भारत देश स्टार्टअप्स असतील, वेगवेगळे व्यवसाय असतील, हे सगळे पुढे नेण्यासाठी आज युवकांना पुढे नेण्याचं काम हे आदरणीय मोदी साहेब करतायत, आदरणीय शिंदे साहेब करतायत, महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत। परंतु संजय राऊत वारंवार अशा टीका करून युवकांचं कुठेतरी प्रोत्साहन कमी करण्याचं काम हे ते करतायत। म्हणून युवा जो आहे तो भारताची ताकद आहे, युवा जो आहे तो या महाराष्ट्राची ताकद आहे, हे भविष्य युवकांचं आहे आणि अशा पद्धतीने युवकांवर टीका करणं हे चुकीचं आहे, हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगतोय। आणि राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली, बघूया। नेहमीप्रमाणे संजय राऊतांच्या आजच्या या वक्तव्यावरनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये एक प्रकारची चर्चा चर्वण सुरू आहे। संजय राऊतांच्या विरोधात विशेषतः भारतीय जनता पक्षाकडनं टीका केली जाते। मुळामध्ये पत्रकार म्हणून संजय राऊतांनी या पद्धतीचं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे? वक्तव्य करायला हरकत नाहीये, पत्रकार म्हणून, पक्षाचे खासदार म्हणून, प्रवक्ते म्हणून, पण एकूण देशातल्या तरुणांविषयी बोलताना जी काही शब्द वापरायचे असतात ते खरं तर तोलून मापून वापरायला हवेत। आपल्या ज्या भावना आहेत त्या योग्य शब्दात, योग्य मर्यादेत मांडायला हव्यात। संजय राऊतांचं गेल्या 5-7 वर्षापासूनचं ज्या पद्धतीचं वक्तव्य राजकीय स्वरूपाचं असेल, त्यांचा भाजपवरती राग असेल, त्यांचा संघावरती राग असेल, त्यांच्या एकूण व्यवस्थेवरती त्यांचा राग असेल, तरी सुद्धा ज्या पद्धतीनं ते बोलतायत त्याचा परिणाम जो आहे तो भारतीय जनता पक्षावरती होण्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती आणि स्वतः संजय राऊतांच्या करिअरवरती होतोय, पक्षाच्या रासावरती होतोय। याचा खरं तर संजय राऊतांनी विचार करायला हवा। बोलण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, जसं ते संजय राऊतांना आहे ते प्रत्येकाला आहे, पण बोलण्याची एक मर्यादा, शब्द जपून वापरायला हवेत। खरं तर संजय राऊतांसारख्या मोठ्या पत्रकाराला, मोठ्या राजकीय नेत्याला, एका मोठ्या प्रवक्त्याला हे सांगायला लागणं सुद्धा खरं तर योग्य नाहीये। आणि या बातम्यांसह जयम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।